गुरुचा झाड कायमच असणार आहे। त्याच्यामुळे आज मी स्वतः लिखाण केलेलं आहे एका गीताचं आणि ते गीत तुमच्या समोर गाणार आहे। गुरु बिघडल्यामुळे थोडंसं मया लावायचं काम चालू आहे। सगळ्या शिष्याची ध्यानात ठेवा। खरंच सांगतो, मी जेव्हा लहान होतो ना तेव्हा पहिल्यांदा अण्णासाहेबांच्या घरात तो काळ होता 2014 चा। मला काहीच कळत नाही। 2014 म्हणजे 6-12 वर्ष झाली। त्या टाइमपासून त्यांनी मला जे काही शिकवलं आहे त्याचा मी 7 जन्म जरी झालं तरी काही ऋण फेडणार नाही, फेडू शकत नाही। म्हणून सांगायचं काय, आणि खरंच नशीब आहे सर्व शिष्य परंपराचं, सर्व शिष्यांचं खूप मोठं नशीब आहे की अण्णांसारखा गुरु भेटलाय। म्हणून मला सांगायचं काय, आहे भाग्यवान आम्ही गुरु भेटला मला, आहे लखाबाईची देण, भाग्यवान आम्ही गुरु भेटला मला, आहे लखाबाईची देण। अण्णा साहेब जण काही सोन्याची खाण, अण्णा साहेब जण काही सोन्याची खाण, अण्णा साहेब जण काही सोन्याची खाण। भाग्यवान आम्ही गुरु भेटला मला, भाग्यवान आम्ही गुरु भेटला मला, हे लखाबाईची देण। अण्णासाहेबांसारखा गुरु भेटायला दे, त्या लखाबाईचा आशीर्वाद लागतो। म्हणून सांगायचं काय, भाग्यवान आहे आम्ही, भाग्यवान आम्ही गुरु भेटला मला, हे लखाबाईची देण। अण्णासाहेब जण काही सोन्याची खाण, अण्णासाहेब जण काही सोन्याची भक्तीचा मार्ग दाविला, भक्तीचा हो मार्ग दाविला। अण्णासाहेब सोन्याची खाण का म्हणायचं मला, भक्तीचा हो मार्ग दाविला, जीवन ग्रावानी लावेला। भक्तीचा मार्ग दाविला, जीवन ग्रावानी लावेला। भक्तीचा मार्ग दाविला, जीवन ग्रावानी लावला, आणि प्रत्येक शिष्याला जीवन ग्रावानी लावला। अण्णासाहेबांना सांगायचं काय, भक्तीचा मार्ग दाविला, जीवन ग्रावानी लावेला। छाती ठोकून मी सांगतो रुबाबात आहे खणखणणार नाना, छाती ठोकून मी सांगतो रुबाबात आहे खणखणणार नाना। अण्णासाहेब जण काही सोन्याची खाण, अण्णासाहेब जण काही सोन्याची खाण, अण्णासाहेब जण काही सोन्याची खाण, अण्णासाहेब जण काही सोन्याची खाण। छाती ठोकून मी सांगतो आहे खणखणणार नाणं, कारण काय, माझं आई बाप त्याच गणगोत, माझं आई बाप त्याच गणगोत। लखाबाई ग माझी आई, माझं आई बाप त्याच गणगोत, त्यांना पूजतो मी काळजात, त्यांना पूजतो
गणगोत त्यांना पुजतो मी काळ जात सात जन्म जरी भेटले नाही भेटणार त्यांचे ऋण मला जरी सात जन्म भेटले तरी त्यांचं ऋण भेटणार नाही म्हणून सांगायचं काय माझा आई बाप त्याचं गणगोत त्यांना पुजतो मी काळ जात सात जन्म जरी भेटले मला नाही भेटणार त्यांचे ऋण अण्णा साहेब सोन्याचे खाणं शेवटचा मला काय सांगायचंय अण्णासाहेब जणू काय सोन्याचे खाणं मला काय सांगायचंय आज ज्यांच्यामुळे माझं नाव आज ज्यांच्यामुळे माझं नाव त्यांचं काय नाही गुणगान गाव माझं नाव त्यांचं काय नाही गुणगान गाव त्यांच्यामुळे माझं नाव आहे आणि त्यांचं मी गुणगान गावे एवढा मी मोठा नाही म्हणून सांगायचं मला आज त्यांच्यामुळे माझं नाव त्यांचं काय नाही गुणगान गाव ज्याचा गुरु बलवान त्याचा चेला पहिलवान ज्याचा गुरु बलवान त्याचा चेला पहिलवान खरं सांगतो लखाबाईची अण्णा साहेब ज्याचा गुरु बलवान त्याचा चेला पहिलवान खरं सांगतो लखाबाईची अण्णा साहेब